मामी कुठे निघाली तू? रानात जाऊन येते जरा. अगं काय तुला सांगितलं ना आराम करायचा, काय कुदती उन्हात आणायचं. अहो कांद्यात लय गबाळ झालंय ते जरा उपटून काढते. मामी अगं बाया लावलेत मी 2-3 गेली रोजंदारी जाईन 2-3 बाया 2 दिवसात वावर मोकळ करू देतात. अहो काम केलं ना जरा हातपाय चांगले राहतात आणि रानात मन बी लागतं आणि ते गुरं चारणारे पोरं घुसतेत ना रानात मग मी गेले ना जरा मग ते आत यायचे नाही येते जाऊन मी जरा. बरं जा 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 कर जरा लक्ष ठेव आणि मी येतो मागून मग. हा बरं चालन तुमचं आवरलं की या निवांत. हा तू काय ऐकायची नाही काय. अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा नदी भरले चंद्रभागा. काय अण्णा लय लगी बघिन बा. श्यामा काय झालंय माहिती का नानी गेली पुढं राहणार. हा मी मागून जावं म्हणलं थांब म्हणलं त्याला बयाला लागतो पण ती काय ऐकायचं रे. जातो थोडीफार मदत करतो तिला. तुम्ही कुठं जाता आता म्हणजे नानी पुढे गेली का लगेच तुम्ही मागून जायलाच पाहिजे राहणार. अरे काय श्याम्या येणार का रे तू म्हातारे आम्ही आयुष्य गेलं तुझ्या डोक्यात आलंच का काळं बेर काहीतरी. ऐका काय बेर कशाचं मी तेच म्हणलं बा माग मदतीला का व्हायना पण चाललेत ना तुम्ही. बेकार रे मला कळतो तू भाऊ तू. जाऊ द्या चला पाराव बसू गप्पा गोष्टी आणू काय म्हातारी बोंबलन परत काही डोक्यात नको आणू माझ्या डोक्यात नको घालू काय. अन्न पेटले का आता. मी कुठे गेली बामा मामा ए बामे कुठे गेली कडे बामा हो ए भामे भामे ए अरे भामे भामे तुला काय झालं मामा. ए अगं काय झालं तुला. ए अगं काय झालं तुला. काय झालं ए दवाखान्यात द्यावं लागलं को. ए मामा काय झालं तुला. ए मामा ऐक 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 मोठा श्वास घे रडू नको. ए मोठा श्वास घे मी आहे तुला वाचिन तू तू धीर धर देव आहे आपल्या बाग. पाणी लागलं. हा हा घाबरू नको मी कोणाला तरी आणतो मामा लांब श्वास घे देवाचं नाव घे देव देव वाईट नाही आपल्या. मी आलो लगेच आलो बाबा लांब श्वास घे गे बाबा आलो मी. बाबा हे कोणी आहे का रे. अरे मला भामीला दवाखान्यात द्यायचं हे देवा कोणाला तरी पाठव ना. हे कोणी आहे का सुगंधा अगं भामीला किडूक चावलंय तिला गाडी लावते तिला दवाखान्यात सुगंधा चाल. सुगंधा हिला काय झालं बघ सुगंधा काय झालं भामीला काय झालं सुगंधा बाय सुगंधा देवाच्या रूपाने आली हिला वाचवलं तुम्ही जगायचं नाही सुगंधा काय तिला पाल लागलं म्हणजे घे घे ए उठे बाबा उठे सुगंधा सुगंधा वाचली माझी भावी नाही तुम्ही जगायचं सुगंधा बाबा रे पांडुरंगा. सुगंधा सुगंधा तू देवासारखी आली ग बाई धाऊ पोरी. हा 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 दर दर सुगंधा सुगंधा दम जाऊ सुगंधा सुगंधा दम थोडी थोडी माग सरक सुगंधा दर 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 हा 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 धर बाबा. ए वाचली पाहिजे माझी भावी सुगंधा मी मरून जाईल बरं तिला काय झालं तर मी जगायचो नाही. हळू जा ए दवाखान्यात ए श्वास गेला ए देवा. थोडा स्विचचा प्रॉब्लेम झाला बरं का याचा. होय हो मला झेपन काही झेपायला काय नाही बुलेटचं काय नसतं झेपायचं वगैरे. हा ना गाडी गाडीच या गाडी चांगली बुलेटची सवय लागली दुसरी गाडी नाही वापरत भारदारच असतो. काय आलं नानीला हो त्यांना काहीतरी चावलंय असं म्हणतात. हा ना का वावरामध्ये होते दोघं जण त्यांना तिथून आणलं. पान लागलं राव. नानी आज किती कुठे चाललं दवाखान्यात चालले का. तुम्ही उतरा उतरा खाली सोडे मागत बबलर सोडा. अण्णा कुठे अण्णा मागून येत आहेत पायी पायी. बरोबर मी गाडी होतो. चल ठेवा ठेव ठेव परत उचला हळूच 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 राहू. हा 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 नानील धरा नानील धरा नानील धरा. इकडून इकडून चटका बसन बघ इकडून ठेव व्यवस्थित ठेव. ए जपा हळूच हळूच. किती वेळ झालाय सुगंधा ताई.
10 मिनिटं नाही. बस बस श्यामराव, बस बस बस. बसले का? अण्णा शांती घ्या. आता डेपुटी आणि शामराव घेऊन गेले नानीला. तुम्ही टेन्शन घेऊ नका आता. डेपुटी श्यामा गेले. हा दवाखान्यात घेऊन गेले. हा आता बाई भाभी वाच आता. तेव्हा विठ्ठला 40 वर्ष झाली मी भक्ती करतोय तुझी. देवा तू माझा सगळा प्रपंच आनंदी केला. मी कधी काही मागितलं नाही, तू कधी मला दुःख नाही दिलं देवा. पण आज माझ्या भाभीचे भाभीचे प्राण तुझ्या पायाशी देवा. तिला माझ्यापासून लांब नेऊ नको, नाही तर मी जगायचो नाही देवा. नुसतं तिच्याच प्राणाची नाही माझ्या प्राणाची भीक मागतो देवा. एकदाच मागतो तुला. मी अजून कधीच काय मागितलं नाही. 40 वर्ष काय मागितलं नाही देवा. पांडुरंगा एवढी भीक टाक माझ्या पात्रात देवा. एवढी भीक टाक. हा देवा पहिल्यांदा आणि शेवटचं. जर माझ्या काही भाभीला बरं वाईट झालं तर मी तुझ्या पायावर डोकं आपटून रक्ताचं शिपणं करून जीव दे देवा. माझ्या भाभीला वाचव एवढंच. आणि हक्काने मागतो पांडुरंगा माझ्या भाभीला वाचव देवा. माझ्या भाभीला वाचव. अण्णा बसले तुम्ही? हा ठीक आणि तून आले धावताना तून? ठीक आहे. अरे ते भामीची अवस्था मला पाहा ना. मावरडूच तू ठाणं. तिला ते नळ्याने ते लावल्यात ना. डेपुटीने ते म्हणले इथं नका थांबू म्हणून मी इथं येऊन बसलोय. हे ठीक आहे. माझी भामी बरी होईल ना? अहो होईन बरे. बाई साहेबाला फोन आला होता डेपुटीचा. सोडायचं म्हणे आता 15 मिनिटांनी येणार आहे म्हणे ते. आता सलाईन बिलाईन पूर्ण कोर्स पूर्ण झालाय म्हणे त्यांचा. असं म्हणलं? हा येऊ राहिलेत आता ते. हा का? हा आलेत डेपुटींचे. भाभी तू बरी झाली. भाभी तू आली. ठीक आहे. यार ते पाणी आण तुकडा येतो. थांब. भाभी मला वाटलंच नाही मग तू बरीच देवा. वाचवलंय मी. मेलो असतो जगलो. नका काळजी करू. आता आली ना नानी आली ना. काय करायचं बघ. मला काही सुधारा लय आनंद झाला तुझ्या. टाकून टाक इकडे टाक. जाय घ्या आता त्यांना वर घे. आता तुम्ही शांत राहा. एकदम व्यवस्थित. बस 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 बस. अयो बरी झाली. अयो डेपुटी. म्हाताऱ्या तुला सोडून जात नसते मी. त्या यमाने जरी नेलं असतं ना म्हणले असते त्याला माझ्या म्हाताऱ्यासाठी परत खाली पाठव म्हणून. नाही अण्णा बरोबर आहे. नानीचं तुम्हाला सांगतो. नानी घाबरल्या. त्यांना सर्पदंश झाला. पण काय झालं बेनविषारी होता. डॉक्टर म्हणला विषारी नव्हता. पण त्यांचा बीपी वाढला. त्या घाबरल्या म्हणून तसं ते करीत होत्या. बाकी ओके. 1-2 सलाईन दिले. 2-3 इंजेक्शन सोडले आणि ते संध्याकाळी लगेच घेऊन जा म्हणले. आम्ही लगेच घेऊन आलो. देवा तो डॉक्टर नाही. हिच्यापेक्षा तुझ्या डॉक्टरपेक्षा मोठा डॉक्टर आहे माझा. माझा मोठा डॉक्टर आहे. मी माझ्या मोठ्या डॉक्टर का चालू त्याच्यावर माझा चाललो. माझी बाजूची होती मी माझ्या डॉक्टर का चालू ना. कोणत्या डॉक्टरकडे चालले ते? डेपुटी त्यांच्या डॉक्टरकडे गेले. त्यांचे डॉक्टर? अरे पण मी आलो असतो सगळं. मी गाडीवर सोडलं असतं. कोणते डॉक्टर आता? डेपुटी तुम्ही नाही जाऊ शकत त्या डॉक्टरकडे. म्हणजे त्यांचे 40 वर्षापासून ज्या डॉक्टरचे भक्त आहे ना त्या डॉक्टरकडे गेले. हा बरोबर यार. डेपुटी ये गेले बरोबर. अरे करता करविता. त्या डॉक्टरपेक्षा कोण आहे बाबा मोठं? त्या डॉक्टरमुळेच सगळं चाललंय. मग आणि अण्णाचा ह्या डॉक्टरपेक्षा त्या डॉक्टरवर लय विश्वास आहे. लय भरोसा लय. ठीक आहे. तुला काही काम धाम आहे का नाही रे? नुसतं इथं वडाखाली येऊन बसतो. झालं म्हणजे ती दरी ती डेपुटीची बनमान इथं तुम्ही बनमान बसत नाही रे माणसाने. बस ना मग जपचे बस. काय करायचं मग आज? काही असता जेवायचं झोपायचं. जेवायचं. हा गोट्या बिट्या खेळू ना. पत्ते बित्ते. पोरं नाही लोट्या चाळायला नाही तर मा चाललं होतं डावा आणावं येत. पोरं येते ना. गोळ्या होते ना. याला येत. कोण? येडायचं रे. काय झालंय तुला?
काय झालं म्हणजे खुशाला शिळपाट मातीवानी बसता तर तुम्ही इथं दर्शक माझ्या आजा करीत जा ना. गोटे खेळायला चाललो होतो ना आम्ही. कुठं गोटे खेळायला चालले होते इथंच खेळत होते गोट्या. ताई बन म्हणे ती सटा काय भन अरे काय आम्ही लहान होतो ना डिग्या येवग्या अशा सुरपारुंब्या खेळायचो येवग्या या फांदीव त्या फांदीव त्या फांदीव ह्या फांदीव थेट पायाव माकडा सारख्या. त्या काळात पोरं गोळा होत होते आता होतेत का सगळे मोबाईल बघत आहेत. अरे मस्त म्हणणं आहे माझ्या तर पण त्या डेपुटीच्या भेट मला माझ्या तर येत नाही ना वावर घर आणि ते दायांचा वाटा एवढं ठेकून बसायला तुला बरी मजा करता येते गोट्याची ह्याच्या बाता बऱ्या करता येतात जप ना आता तूच राहिला होता बरी येऊ घ्या आज एक मजा करायची का रे. अरे तुम्हाला काय करायची राव मी सांगन तशी मजा करायची फक्त तुम्ही नकोय मार खाय ना कोणाचा. डेपुटीला तर समजलं ना अशी चटणी करतील ना खायच्या जादी नाही राहायची ती मग. तू एवढा दाखात लगेच डेपुटीच्या लागा सांगायला कोणती मजा आहे जाऊ दे आज मजाच करू. नादच करायचा नाही मस्त मजा करू तुम्ही असे हसले पाहिजे ना असं तुमची चेटी सुद्धा वैली झाली पाहिजे ना. खायला आहे तिच्यात खायला असते काय मजात कधी केली का नाही रे हे कधी रडकत तोंड घेऊन येत मला मारलं. डेपुटीने खायला दिलं नाही का तुला घरी खायला आहे का. पण काय माझ्या तरी सांगलं होतं चल चला आपण आज मोबाईलची आयडिया करू. चला तुम्हाला काय करायची. चल कोणती आयडिया चल बघू. मोबाईल कोणाचा हे हा कोणाचा पाडा संगड्या जाऊ दे कोणाचा असू हा पोरांना देवचट पोरं पाहत्या. ओ अण्णा मोबाईल ठेवा. हा ठेवा म्हणजे मग हा मोबाईल ठेवा आमचा आहे तुमचा आहे. मग अरे तुमचा कसा काय असेल त्यो हे पडशी तुमचा कसा काय असेल इथं आता मला सापाडा तुम्ही कसे काय म्हणता कसा काय रे तुमचा. आम्ही ठेवलाय तिथं अण्णा गंमत करीत होतो आम्ही गंमत जम्मत. अरे ना आलाय का होय अरे काय कळत का तुम्हाला बांबलीच्या म्हातारा माणूस आणि तुम्ही अशा गमती जमती करता काय आता तुमचा मोबाईल मला सापडा. अण्णा लवकर मोबाईल देऊन टाका जालूला तिथे यायला नका लावा. जालू तुला काय वाटत दमदाटी करीन काहीतरी करीन म्हाताऱ्याला दमात घेईन तुला मोबाईल देईन. अरे होड मोबाईल तुला मला सापड ज्याला तू गफर का तू गफ दुसऱ्याच्या वस्तूला कस काय म्हणतात मला सापडलाय. हे बघ इथं सापड आहे मला तुम्ही त्याच्यावर दावा करू शकत नाही मोबाईल योग्य अजिबात मोठ्याने बोलायचं नाही आणि तुम्हाला मी देणार तर नाहीच नाही चालू द्या मोबाईल करीत होतो आम्ही हा प्रँक म्हणजे प्रँक असतो तो मजा करीत बावळाटा म्हातारे माणसाला असं फसिता अशी चेष्टा करता प्रँक म्हणजे चेष्टा काय. अरे बावळा असं नका करू परत अरे अण्णाला वाटलं मोबाईल साप जरा वय बिय पाच जा जे आले वय पाच जा जरा काही चेष्टा करीत मोबाईल सापडला असं वाटलं तुम्हाला सापडले. चल खायला ये बुटाची अरे यायचं बस 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 बस. मोबाईल कोणाचा मोबाईल आहे का. अयो खरंच ना. ती गाडी कुठं चालवली माझी. मोबाईलच्या नादात गाडी गेली होती. पहिले माझी गाडी दे. मोबाईल द्या गाडी दे पहिले. अहो द्या मोबाईल पहिले गाडी दे. माझी गाडी कुठे घेऊन चालले होते. अरे मोबाईलची लालची. काय मोबाईलची लालची तुम्हीच लालची म्हणून माझी गाडी घेऊन चालले होते. मोबाईल दिसला डोळ्याला तर लगेच टपक्यास उचलायला गेली तारा तारा मुंग्यावानी पळत. मग हा मोबाईल काय तुमचा आहे. मग आमचाच आहे. रस्त्यावर कशाला ठेवला. प्रँक करत होतो. त्याला प्रँक नाही म्हणत त्याला प्रँक म्हणतात. प्रँक म्हणतात. हा मला जर माहित असतं तो मोबाईल तुमचा मी त्याच्यावरून गाडीच घातली असती. तुला गावात जगून दिला असं परत ठेवा असं काही मोबाईल मग सांगते. मोबाईल वर डोळा ठेवती निघा तूच निघ आरच्या तोंड बघ. नादच करायला नाही यावं या आता या मोबाईलनी कशी मजा आली. आता तुम्ही ना घाबरायचं नाही. मी असलं ना अजून 2 मोबाईल ठेवा
हा म्हणजे 3 लाईनीत मोबाईल मांडू खोट्यात. म्हणजे अति मजा. आधी माझ्या नात कुळा माझ्या ट्रिपल मजा ट्रिपल. डुम डुम. चला चला ठेवा आपण चला. लोकांच्या नजरच बघायच्या आज. पाहिलं पोरांनी अजून गंमत करायचं ठरवलं काय तू? आज तर 3 मोबाईल ठेवलेत. ए काट्या हो झाले. अरे ठीक आहे पुढे रे तुम्ही तुम्ही इकडे पाहिलं. आज हे गंमत करायचं ठरवलं का रे भाभी भाऊ? बरं हो तुम्ही आज तर 3 ठेवले नाही काय फसाफसी का काय? तुम्ही काय प्रँक? अरे काय बावळाटपणा डिग्या. अरे ते डेपुटी आला ते काम धंदा करायचं शेताचं बघायचं खाऊन हे करीतो त्याच्या नादी नको ज्याल्या. अरे लहान लेकर ते तुला काय कसं सांगू रे? तुला अक्कल नाही का यांना नादी कर योग्य तू बी? अहो अक्कल आहे म्हणून ताना मी मोबाईल ठेवलेत. अरे देतोच नाही आपण मध्ये दिलेली. हा खरंय. अरे चुकात अरे हे लहान लहान लेकराला बिघडू नको. अरे आमच्या टायमाची गोष्ट वेगळी होती राव. आम्ही कवा असे नाही उद्योग केले लहान असताना. काम धंदे सोडून तू बी तू राव तुम्हीच म्हणायचे ना लंगोट बिंगोट वडायचे. अरे ते कुस्त्या खेळताना तालमीत चेष्टा चालायच्या का असे मोबाईल असं लोकांना फसतात? अरे मी वयस्कर माणूस तुम्हाला काय एकदा झालं 2दा झालं गावाला तुम्ही त्रास देता गड्या हो. गप्पा अण्णा नका दापू आम्हाला. तुम्ही कसे मस्त माझ्या बिजा करायची नवतारपणी. तुम्ही लहान आहे तू लहान आहे तू लहान आहे. तुम्ही तुमच्या पाया पडतो हे याच्या नादी नको. हे भंगरी कुकडे जे आल्या लगरी त्याच्या नादी नका लागू. तुम्ही काम धंदा बघा आपलं. त्याच्या नादी लागून होईन वाटोळ या खांदीची. हा या अण्णाच्या नादी लागान वडा खाली जाऊन बसा. उन्हाने नाही म्हातारा झालो ज्ञान आहे माझ्या डोक्यात तेवढं. माझ्या नादी लागली तर कल्याण होईल. ते याच्या नादी नका लागू. ज्याल्या शेवटचं सांगू तुला पोरांना जर आता मी तुलाच बदळीतो आता. काय बेकार आहे. नका नादी लागू त्याच्या पळा घरी ज्याच्या त्याच्या. प्रँक आहे आमचा. जा बस जाऊ द्या. काय ऐकता त्याचं म्हाताऱ्याचं वगैरे कोण येते का? अरे दिसना ना कोणीच येणार राव. आता दुपार झाली राव. तोंड तसं येईल झोपले असतील लोक. हा ना बरं जाऊ दे आता. आपण काय करू जेवण बिवण करून परत बघू 4-5 वाजता. हा 3रा 12. चल उठ जाऊ घरी मग. उचला आपले मोबाईल. हा आता वर निसते. होय कोणी घेतले मोबाईल? काय माहिती भाऊ. आता त्यामुळे झालं सगळं राव. चाष्ट पाहिजे द्याला ना मोबाईल आता. ए 4 पाय काय म्हणता? आतापर्यंत माझ्या लोटीले 4 पाय गेलाय. मी घेतले काय मग? तुमच्या सोबतच होतो मी. तू म्हटलं प्रँक करू असं करू मजा करू ट्रिपल मजान बिजान काय गेला मोबाईल भाऊ माझा. आता मम्मीला बोलन. आता काय करायचं मग? आता काय करायचं? घरी जाऊन डेपुटीत बोलणे जायचे काय करायचं? इथं बघा भाऊ कुठंतरी असले तर कुणीतरी न्याला रे वाटत. दिसतंय का? नाही ना तेच गोळे ते नाही म्हणतात. ज्याला जाईबाने द्यायला काय मोबाईल आता मोबाईल भरून द्या आमचा. मला नका केक्सू मी सापडन तवा देईन तुमचा मोबाईल. मी चोरले काय? तू म्हणत होता ना प्रिंट करू मग धावतो काय? आवत आहे म्हणजे सापडन मोबाईल कोणीतरी घेतला असं. चला बघू आता गावात धोंडू. गावातलेच कोणतरी घेतला असं बघू. चल अण्णा मोबाईल द्या आमची. माझा आहे म्हणजे चाष्टा नका करू द्या ना अण्णा. तुम्ही काय काय म्हणता मला काय कळा ना भाऊ. तुम्ही तिथे येडे मारित होते. तुम्ही आमचे मोबाईल घेतले असं आम्ही म्हणतो. तुमचे मोबाईल मी घेतले? हा अरे बाबा झाला का रे गेल्या तू तुला काय कळत का रे? तू मलाही कळत नाही का रे? काय द्या मोबाईल. अरे भाऊ काय संबंध? मी कोणचे मोबाईल घेतले? योग्य येडपाटी का काय तू ज्याला ओट काही गाडी राव तू. तुम्ही 2दा आले होते राव मोबाईल जवळ. अरे मी आलो मान्य सगळं झालं पण मी ते मोबाईल घेतले तुम्ही आले लगेच मला माग होता माझ्या खिशात जणू काय तुला दिले. काही कसं काय बरा तरी नाही रे एवढे बिगाडे तुम्ही हे याच्या नादी लागून बिगाडे बार. मोबाईल बिबाईल नाही काय उठा बळा. अण्णा तिथून गेले होते राव. तू दे मा मोबाईल. डेपुटीला तळाला मा मोबाईल हरवला. डेपुटी मला आणते मग मी तुला आणीन. काय बन्या अय जुरळा मी कुठून देऊ मोबाईल? माझा बी गेलाय मोबाईल. हे झाल्या तो नादी लागून आम्ही ठेवले होते राव 3 मोबाईल. आता काय करू? अरे कालच आहे ना मोबाईल हप्त्यावर घेतला होता राव. मम्मी लय मारीन मला. मग मी भरू काय? तू आरती आहे. अरे मोबाईल दे हप्ते नको भरू बाबा.
ऐक ना ज्याला बावटपणा नको करू, नको रडू, नको आडू. अरे तिथं ठेवले ते तिथंच आजूबाजूला बघा, शोधा जरा सापडतात. अहो पाहिले आम्ही तिथं सगळं पाहिलं. नीट बघा आजूबाजूला बघा फा, तिथं सापडतात, इथं रडारडी करतात. ए माझ्या पाय धरण्यापेक्षा ती बघ आपण चला तिथं परत आता तिथं नाही चालेल. अरे ना मोबाईल सापडून तुला तो म्हणून सांगत तुला मी आता. तिथं सापडतात, तिथं शोधा जरा. चला आता जाय म्हणे तो मोबाईल द्यायला. अरे मोबाईल कस काय जादू झाली रे. सापडले भो. माहित पाया खालची डोक्याची माती सारखली होती. हा ना सापडले बरं झालं भो. हायला कोणी लपिले होते काय नो आपल्या संगत सुद्धा फ्रांक केलं राव कोणतरी. बॅट म्हणते त्याला ना म्हणे. हा तुला बोबडी ओळखी ना आता लय चांगला बोलायला लागला. फ्रँक म्हणते त्याला म्हणतोय. पण घेतले कोणी होते मोबाईल. तो मोठा प्रश्न आहे राव आपला. आपल्याचे वरचढ भेटले कोणतरी 100% वर. अयो सापडे का? सापडे मोबाईल? हा बघितलं का अण्णा? हा याला वाटलं होतं आम्हीच लय गावात प्रयाण करणार येत. अख्ख्या गावाला वैताग आणलाय. कोणी ना कोणी जाता येता म्हणते मला मोबाईल सापडांचे आले आणि ते पळाले. हा त्या अण्णाचे 2-3 बारे हे केलं. तुम्हाला काय वाटलं तुम्हीलाच प्रँक येतो होय? आम्ही मगाशी काय केलं बरोबर अण्णाला पाठिलं मी आणि तुम संग गोडीने बोलायला लावलं. तुमचे फक्त खोकेच ठेवले. तुमचे अजून दिवसभर अण्णा गंमत करायला पाहिजे होती. म्हातारा माणूस कळला काय चेष्टा करा बरं. एकदा ठेवला 3दा काही. आणि हे 2 मला वाईट काय वाटत आहे, हे 2 लेकरं आहेत लहान. अरे तुम्ही मोबाईल ठेवला, गाडी चालवण्याचा ऍक्सिडेंट झाला मोबाईल पायी, मोबाईल वरून गाडी गेली, 25,000चं नुकसान. हे कोण देणार भरून तुला? अहो अण्णा कधी मध्ये तरी आम्हाला मजा लुटीच देत जरा तुम्ही मजाच नाही अरे देत. तुला आता तो बायको नांदली असती ना तर 2 लेकरं झाले असते. आणि हे आमचं आहे ना, आमचं आणायला पाहिजे याला. मोबाईल घ्यायचा आणि नुसतं गावात उन्हाटक्या भरायचं. मला अण्णाने सांगितलं पार रडकुंडे आले तर म्हणून मोबाईल तुमचे आज दिले नाही. तुम्हाला आज मोबाईलच भेटत नव्हते. हा तुम्हाला 2-4 आम्ही 15 दिवस तंगेणार होतो. पण म्हटलं नको आता तू मोबाईल मुळे घरीच नसता आला. मोबाईल हरवला म्हणून. मोबाईल जावा तुम्ही लपवला चेष्टा केली ना तेव्हाच आम्ही विचार केला तुम्हाला वटणीवर आणायचं. तुम्ही लोकांच्या गावात प्रँक करता होय. लोक 2-3 वाऱ्या पडले त्या मोबाईलवरून गाडी वाचता. डेपुटी मला काय तुम्ही लय हुशार येत राहतो आम्ही हुशार नाहीत. आम्ही बी तुपल्याच गावात राहतो. तुझ्या गावात राहतो ना त्याच गावाचं पाणी पिवलंय आम्ही. त्याच्यामुळं प्रँक करताना जरा नीट करीत जाय. मी पार रडकुंडी आलो होतो हो मोबाईल सापडला. हा तू रडकुंडी येईनच कारण की तो सगळा डाटा आहे ना त्याच्यामध्ये. नुकसान याचं 20,000चं. म्हातारीने मग ठेसला असता याला. नाही अण्णा तुमचं ऐकलं. तुम्हाला म्हणतो तो थांबा म्हणून. याला ठेसून द्यायला पाहिजे चांगली. नको म्हणलं याला आपण नीट करू. याला नीट करता यांना काय केलं. याचा आहे ना याचा जीव घेतला असता येईल दोघांनी मोबाईल मुळे. जीव अहो आणि माय पॅन्ट फेडायचं राहिलं होतं फक्त मोगा. लहान लेकरांना फितू नको भाऊ. तू मोठा आहे जरा. चला काय सांगू चला चल काम कर. चल अण्णा चल गोळी द्या ना. तू परत तेच आहे का तू माग